आर्टिकल नंबर 10.7, टेक्स्टबुक पेज नंबर 236, टॉर्क ऑन अ करंट लूप. बघा, महत्त्वाचं आर्टिकल आहे. मी कालही सांगितलं होतं की इथे मोटारीचं फंक्शन, मोटारीमधली कॉईल कशी फिरते, कुठलेही इलेक्ट्रिकवर चालणारे किंवा इंधनवर चालणारे जे काही गोल चक्र आहेत ते कसे फिरतात ते यावरून कल्पना येते. म्हणजे टॉर्क म्हणजे गोलाकार फोर्स. थोडक्यात टॉर्क ऑन करंट लूप, जेव्हा करंट पास होतं एखाद्या लूपमध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्यावेळेस तिथे टॉर्क प्रोड्यूस होतो. म्हणजे ती कॉईल गोल फिरायला लागते. कशी फिरते, का फिरते, यासाठी आपल्याला इथे दिलेल्या डायग्राममध्ये बघायचं आहे. इथे डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, दोन्ही साईडला दोन डिसिमिलर मॅग्नेटिक पोल आहेत, स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल आहेत. या साईडला एन आहे आणि मध्ये गॅप आहे, इतका गॅप आहे आणि एस पोल आहे. म्हणजेच इथे मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन, मॅग्नेटिक फील्ड बी हा एन टू एस या डायरेक्शननी जात असतो. स्टार्ट्स फ्रॉम एन पोल एंड ॲट एस पोल. नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स और मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन बी, हे नंबर ऑफ इथे एन टू एस जातात, हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. त्यानंतर इथे एक रेक्टँग्युलर फ्रेम दिसतोय. कोणता दिसतोय रेक्टँग्युलर फ्रेम? तो असा आहे, इथे ए बी सी डी असा रेक्टँग्युलर फ्रेम दिसतोय. ती वायर आहे, ही वायर आहे. त्याचा पहिला टोक इथे आहे, इथून आहे, या मार्गाने गेले डी सी बी ए, परत इथे बाहेर आलेला आहे. ही रेक्टँग्युलर कॉईल केप्ट in between two dissimilar pole S and N, which is as like perpendicular to the magnetic field of induction B. ती कॉईल अशी ठेवलेली आहे की इथून मॅग्नेटिक फील्ड पास होत आहेत परपेंडिक्युलरली टू द कॉईल. रेक्टँग्युलर कॉईल ए बी सी डी अशी अरेंज केलेली आहे. बरं, हे झाल्यानंतर काय करायचं आहे, देन करंट पास थ्रू इन दिस कॉईल. आता इथून करंट सप्लाय होतो, या वायर वाटे करंट सप्लाय होतो या मार्गाने, आणि या कॉईलमध्ये असं करंट डी सी बी डी ए या मार्गाने बाहेर येतो करंट. बघा, करंटची डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनने जात आहे, अशी जात आहे, अशा डायरेक्शनने जात आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रेक्टँग्युलर फ्रेममध्ये जात आहे. मग आता हे जात असताना काय होतं, त्याला परपेंडिक्युलर, बघा इथे दोन साईड आहेत, डी सी साईड आणि ए बी साईड ऑफ कॉईल आर परपेंडिक्युलर टू द बी. या बीला परपेंडिक्युलर आहेत, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शनला परपेंडिक्युलर आहे. आणि या साईड ज्या आहेत या पॅरलल आहेत, या साईडचा विचार करायचा नाही आहे, फक्त परपेंडिक्युलर साईड असलेल्यांचाच विचार करायचा आहे. मग कोणते आहेत, तर डायग्राममध्ये दिसतंय डी सी आणि ए बी. मग आता करंटचा मार्ग कोणता आहे, डी सी जाणे आणि येणे बी ए या मार्गाने येते. म्हणजे हे दोन्ही आर्म मधला करंट अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. बघा, हा जातोय, हा येतोय, अपोजिट डायरेक्शन आहे.
आणि या दोघांनाही मॅग्नेटिक फील्ड बी हा परपेंडिक्युलर या डायरेक्शनने आहे, या डायरेक्शनने आहे. म्हणजे दोघालाही त्या वायरला त्या करंटला परपेंडिक्युलर कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन आहे. बरं, आता असं होत असेल तर आपल्याला एक रूल माहीत आहे, राईट हँड रूल. आता राईट हँड रूल म्हणल्यानंतर काय सिच्युएशन काय असते? तर समजा हा थंब असेल, तुमच्या पुस्तकात दाखवला आहे, हा थंब असेल, आपला अंगुठा असेल, हे फर्स्ट फिंगर असेल आणि हे मिडल फिंगर असेल. बघा काय काय म्हणलं मी, हा थंब म्हणलेला आहे, हा उभा असलेला थंब आहे, हा फर्स्ट फिंगर आहे आणि हा मिडल फिंगर आहे. या थंबच्या डायरेक्शननी काय असतं राईट हँड रूलमध्ये, आणि या दोन बोटाच्या डायरेक्शननी कसं असतं, हे परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस सारखे आहेत. तुम्हाला पुस्तकामध्ये व्यवस्थित दिसेल. तर हा जो थंब असतो याला आपण या बोटाला आपण चाइल्ड नाव देऊया. चाइल्ड, CHILD, चाइल्ड म्हणजे मूल, नाव देऊया. आणि हा जो थंब आहे, काय बोट आहे, फर्स्ट फिंगर मिडल फिंगर, त्याला मदर नाव देऊया. मदर, मुलगा आणि आई. आणि ऑटोमॅटिक हा कोण असेल? फादर, FATHER, फादर. म्हणजे ही सिच्युएशन काय असेल तर तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, एक करंट दाखवलेला आहे, एक मॅग्नेटिक फील्ड दाखवलेलं आहे, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड बी दाखवलेला आहे आणि मॅग्नेटिक फोर्स दाखवलेला आहे. म्हणजे चाइल्ड ही डायरेक्शन जी आहे, हा फर्स्ट फिंगर करंट असतो, करंट, आणि मदर जे असतो मॅग्नेटिक फोर्स असतो. आणि जो थंब आहे, हे एक मिनटं, हा F आहे, मॅग्नेटिक फोर्स हा आहे, या साईडचा मॅग्नेट, या साईडचा मॅग्नेटिक फील्ड आहे M. हा कोण आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे ही डायरेक्शन, पहिला बोट दाखवणारा जो आहे ती करंटची डायरेक्शन असते, करंट वाहतोय तो, आणि मॅग्नेटची त्याला परपेंडिक्युलर असलेली मॅग्नेटिक फील्ड बी असतो, मदर, आणि अपोर डायरेक्शनचा फादर म्हणजे मॅग्नेटिक फोर्स. हे लक्षात ठेवा, यांचं डायरेक्शन लक्षात ठेवा. आई आणि मुलाचं एक प्लेन तयार होतो आणि त्याला परपेंडिक्युलर फादर असतो. तर या सिच्युएशनचं डायग्राममध्ये रिलेशन तयार होतं. आता ते बघूया आपण. हे कोणता रूल आहे? राईट हँड रूल. मग राईट हँड रूलप्रमाणे इथे दोन गोष्टी मिळत आहेत. कुठल्या आर्मवर बघतोय आपण? पहिल्यांदा आर्म DC घेऊया. या आर्मवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड हा B हा या डायरेक्शनचा आहे, N to S, कंडक्टर या वायरला परपेंडिक्युलर असलेला आहे. करंटची डायरेक्शन ही आहे. हे दोघं प्लेन आहेत. आणि फादर कुठे आहे? मॅग्नेटिक फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे. म्हणजे या सर्वांना मॅग्नेटिक फोर्स फादर एकीकडे ओढत असतो. म्हणजे हा आर्म डाऊनवर्ड डायरेक्शनने ओढतो. हे लक्षात आलं तुमच्या? ज्या वेळेस करंट
डी टू सी जात असेल त्यावेळेसचा आहे. आता दुसऱ्या आर्मवर आपण बघूया. दुसरा आर्म कोणता आहे? परपेंडिक्युलर असलेला, पॅरलल नाही. बी ए हा आर्म आहे. इथेही तुम्हाला माहीत आहे, इथे करंट अपोजिट डायरेक्शनने येतो. हे करंट आहे, चाइल्ड करंट सी चाइल्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड मदर परपेंडिक्युलर असते या डायरेक्शनने, हे मदर. आणि फादर कुठे असतात? म्हणजेच मॅग्नेटिक फोर्स कुठे असतो? अपवर्ड डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन. मग आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ॲट सेम टाईम फादर एका साईडचा या डी सी या साईडला डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे. फादर त्या या साईडला डाऊनवर्ड डायरेक्शनने तो ओढतोय, आणि बी ए या साईडला अपवर्ड साईडने ओढतोय. म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहे. करंट अपोजिट डायरेक्शनने वाहतो म्हणून हे दोघंही अपोजिट डायरेक्शनने ओढले जातात. याचा अर्थ ही कॉईल अशी हॉरिझॉन्टल असलेली कॉईल दुसऱ्या स्टेजला काय होते? काय होईल? ती उभी होते. अशी कशी होईल? अशी होते, अशा टाईपची होते, अशा टाईपची उभी होते. आणि उभी झाल्यानंतर जसं ऑसोलेशन याचं सिंपल पेंडुलमचं मेन पोझिशनला आल्यानंतर तो दुसऱ्या साईडला जातो, तसं ही साईड, ही वर आलेली साईड डाव्या बाजूकडून वर आलेली उजव्या साईडकडे झुकते, आणि ही साईड या बाजूला झुकते. आणि मग पुढच्या स्टेजला ती कॉईल परत अशी येते. बघ कशी येते? अशी येते. म्हणजे इथे जे बी होती, कोणती? डी सी इकडे जातात. इथे डी येतो आणि इकडे सी जाते, आणि इकडे बी ए ही साईडची अदलाबदल होते. आणि हे अदलाबदल झाल्यानंतर काय होतं? आता इथे जे कनेक्शन आहे, कुठे? हा कनेक्शन इथं वेगळ्या पद्धतीने अरेंज केलं असतं. म्हणजे करंट पहिल्या वेळेस कुठून गेला होता? डी सी लाईनमध्ये गेला होता. या डी सी लाईनमध्ये गेला होता करंट. कुठे? डी सी डायग्राममध्ये दिसतंय बघा, डी सी लाईनमध्ये गेला होता करंट, या लाईनमध्ये. मग आता करंट ए बी लाईनमध्ये जाईल. काय होईल? ए बी लाईनमध्ये करंट पास होईल. ए बी लाईन हा इकडे पास होईल, आणि इथे सी डी या डायरेक्शननं इकडे करंट बाहेर येईल. उलटं होईल, वरच्याच्या उलटं होईल. इथे आर्म चेंज झालेत, करंट जाणारा त्याच डायरेक्शनने जातोय. का? तर इथे अदलाबदल होते, इथे अल्टरनेटिंग करंटचे अदलाबदल होते, आणि नंतर परत तो आर्म परत तसाच गोल फिरतो. आणि असं कंटिन्युअस हे रेक्टँग्युलर कॉईल आतमध्ये फिरत राहते, युजिंग द राईट हँड रूल. तुम्हाला राईट हँड रूल इथे काढून दाखवलेला आहे, पुढच्या पेजवर आहे, ते आपल्याला बघता येईल. तर एकदा हे वाचून बघूया आपण काय काय दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन कसं दिलेलं आहे? इन अबो डायग्राम शोज द रेक्टँग्युलर कॉईल ए बी सी डी केप्ट इन डिसिमिलर मॅग्नेटिक पोल एन एस. कळलं हे तुम्हाला? ही कॉईल दोन मॅग्नेटिक फील्डमध्ये, डिफरंट मॅग्नेटिक फील्ड एन एसमध्ये केप्ट केलेला आहे. पुढे, इन दिस अबो फिगर शोज मॅग्नेटिक फील्ड बी म्हणजेच एम मदर प्रोड्यूस फ्रॉम एन पोल टू एस पोल थ्रू rectangular coil ABCD. Then the rectangular coil ABCD are connected to end, इथे कनेक्टेड केले असतात हे दोन एंड, टू इलेक्ट्रिक करंट सप्लायर, जे की इथे आपल्याला दाखवलेलं नाही आहे. ते सप्लायर कसं चेंज होतो हे आपल्याला इथे दाखवलेलं नाही आहे.
ठीक आहे. तर अशा टाईपचं हे कन्स्ट्रक्शन आहे. आता वर्किंगमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काय होईल इथे, इन दिस केस मॅग्नेटिक फील्ड बी आर कॉन्स्टंट प्रोड्यूस एन टू एस. हा बी इथे कॉन्स्टंट प्रोड्यूस होतो एन टू एस, म्हणजेच परपेंडिक्युलर टू द डी सी अँड बी ए. इथे पॅरलल आर्म घ्यायचं नाही, सी बी किंवा ए डी हे आर्म घ्यायचं नाही, लक्षात ठेवा, त्याचा विचार करायचा नाही आहे. मग आता पुढे काय म्हणलं, इनिशियली द करंट फ्लो फ्रॉम द रेक्टँग्युलर कॉईल कुठून वाहतोय, डी सी बी ए या डायरेक्शनने करंट वाहतोय, असा करंट वाहतोय. मग आता पुढे काय म्हणलंय, दॅट मीन्स करंट आय फ्लो इन द आर्म डी टू सी अँड बी टू ए. डी टू सी आणि बी टू ए ह्या दोन आर्ममध्ये अपोजिट डायरेक्शननी करंट वाहतो आणि परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. ही सिच्युएशन आहे, तेच इथे सांगितलेलं आहे. पुढे, इन दिस केस द साइड आर्म बी सी अँड डी ए आर नॉट. या साईडचा यूज करायचा नाही, पॅरलल असलेल्या साईडचा यूज करायचा नाही. मग आता राईट हँड रूल, आता तुम्हाला सांगितलं राईट हँड रूल काय कशाला म्हणायचं. पुढच्या पेजवर मी डायग्राम दाखवले किंवा पुस्तकात व्यवस्थित आहे. टू फाइंड द मॅग्नेटिक फोर्स. तर आपणाला इथे डायग्राममध्ये मॅग्नेटिक फील्ड मिळतो आणि करंटची डायरेक्शन मिळते. तर आता मॅग्नेटिक फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल, कोणत्या आर्मवर, यूजिंग राईट हँड रूल. बघा इथे सांगितलेलं आहे, काय म्हणते, द फर्स्ट फिंगर ऑफ द राईट हँड शोज द डायरेक्शन ऑफ करंट. करंट म्हणजे आपण काय म्हणायचं, त्याला चाइल्ड म्हणायचं, पहिला बोट. देन मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, एम मदर समजायचं. आणि थंब स्ट्रेच्ड जो उभा असतो त्याला काय समजायचं आपण, फादर समजायचं. आणि ते सर्वजणी एकमेकांना म्युच्युअल परपेंडिक्युलर असतात. तुम्ही तुमच्या बोटाचा तसा आकार करून बघा, इथे दाखवलंय मी, बघा दिसतंय ना तुम्हाला. हा चाइल्ड पहिलं बोट, हा मधला बोट मदर, मॅग्नेटिक फील्ड, चाइल्ड म्हणजे करंट, आणि उभा असलेला थंब फोर्स आहे, फादर, मॅग्नेटिक फोर्स. त्या पद्धतीनं तो होतो. आणि जर हे हात उलटा केला, हा अंगठा डाऊनवर्ड डायरेक्शन करून बघा, अशा टाईपची फिगर तुम्हाला मिळेल. म्हणजे एकदा अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स असतो आणि एका आर्मवर डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स असतो. हे तुम्ही स्वतः तुमच्या बोटाने अनुभव करून बघा, तुमच्या लक्षात येईल. तर इथे मी वेगळे डायग्राम दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे करंट या डायरेक्शनने असेल, चाइल्ड, मदर या डायरेक्शननी, फादर डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो त्याला. आणि हे आर्म डी सीचं दाखवतंय, त्याला उलटं करा, आर्म बी एचं दाखवतं. अशा टाईपचा आपणला या राईट हँड रूलचा उपयोग करून करंट आणि मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फोर्स याचं रिलेशन मिळतं. पुढं काय दिले बघा, फ्रॉम दिस अबो फिगर, इथे द मॅग्नेटिक फोर्स म्हणजे थंबचं डायरेक्शन आर अपोजिट डायरेक्शन. यामध्ये आणि यामध्ये अपोजिट डायरेक्शन केला आपण तर आर्म चेंज झालेले आपल्याला दिसलेले आहेत. असो, पुढं म्हणलंय सिमिलरली, आता दुसऱ्या आर्मवर, कोणत्या, बी ए आर्मवर, मॅग्नेटिक फोर्स हा अपवर्ड डायरेक्शननी ॲक्ट होतो. डी सी
डी सी आर्मवर डाऊनवर्ड डायरेक्शनने होतो आणि बी ए आर्मवर कुठे अपवर्ड डायरेक्शनने होतो, हे तुम्हाला कळलेलं आहे. आणि ते दोन्ही फोर्स इक्वल मॅग्नेट्यूड असतात बट अपोजिट डायरेक्शन असतात. दोघाची ताकद तेवढीच असते, तेवढाच फोर्स असतो, पण ते अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. जसं की सायकलचं पायडल आपण मारतो, एक खाली गेला की एक वर येतो, अप डाऊन, आणि ती सायकल गोल फिरते. त्या टाईपचा इथे खेळ सुरू होतो आणि ती कॉईल कंटिन्युअस फिरायला सुरुवात होते. मग कुठलीही इलेक्ट्रिक मोटार असेल, फॅन असेल, मिक्सर असेल, अशा गोष्टी त्या बेसवर चालतात. बरं, पुढे काय म्हणले, ड्यू टू धिस अपोजिट डायरेक्शन द आर्म बी ए पिकअप अपवर्ड डायरेक्शन अँड डी सी आर्म डाऊनवर्ड डायरेक्शनने होतो. सो द कॉईल स्टार्ट टू रोटेट इन क्लॉकवाईज डायरेक्शन, हेन्स हिअर टॉर्क ॲक्ट असं म्हणलेलं आहे. आता आपण शेवटचा पेज बघूया. शेवटच्या पेजवर काय सांगितलं आहे, शेवटचा भाग. हां, तर इथे दोन प्रकारचे फोर्स मिळतात, अपवर्ड अँड डाऊनवर्ड. मग ते दोन्ही फोर्स इक्वल मॅग्नेट्यूड बट अपोजिट डायरेक्शन असतात. तर मग ते आपल्याला इथे मॅग्नेट्यूड मिळते त्याचं. तर इथे फोर्सचं दोन्ही सेम आहेत, तर त्यांचं एक्सप्रेशन I L1B साइन थिटाची किंमत 90 परपेंडिक्युलर असल्यामुळं. I इज द करंट, L1 इज द साइड, पहिली साइड, पहिला आर्म, B इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन, आणि साइन थिटा कोसाइन अँगल बिटवीन देम. मग इथे कॉन्स्टंट अँगल आहे 90, मग साइन 91, म्हणून आपल्याला किंमत मिळते इथे I L1B हे पहिल्या आर्मवर. दुसऱ्या आर्मवर पण तसंच मिळतो, तिथे L2 राहील. मग दीज टू फोर्सेस ॲक्ट ऑन दी बोथ साइड, म्हणजेच इथे टॉर्क प्रोड्यूस होतो, गोलाकार ती कॉईल फिरते. म्हणून त्याचा आपल्याला रिझल्टंट टॉर्क बघायचा आहे. इज कन्वर्ट इन टू द रोटेशनल कॉईल फिरत राहते. मग पुढं काय म्हणलेलं आहे, द मोमेंटम आर्म इज 1/2, अर्ध होतो, म्हणजे अर्धी कॉईल फिरते, ही अर्धी हे अर्धी, म्हणून त्याचा हाफ केलेला आहे. 1/2 L2 साइन थिटा किंवा 1/2 L1 साइन थिटा, असा आपल्याला त्या कॉईलच्या सेंटरपासून असा आपल्याला हाफ क्रिया घेता येते. म्हणजेच टोटल वर्क डन म्हणजेच काय, दोन्ही फोर्सची बेरीज. मग ती दोन्ही फोर्सची बेरीज आपल्याला अशी आलेली आहे, एक फोर्स हा, दुसरा फोर्स हा. मग ते दोन्ही सारखे आहेत, फक्त L1 L2 वेगवेगळे आहेत. मग त्यांचं काय केलं, डबल 2 केलं आणि हे 2 डिवाइड करून आपल्याला जो एक्सप्रेशन मिळतोय, काय मिळतोय, फायनल एक्सप्रेशन टॉर्क असा मिळतोय. इक्वेशन नंबर 1, I L1 L2 B साइन थिटा. I इज द करंट, L1 DC साइड आणि L2 BA साइड, अशा टाईपचं. आता हे झालं एक टर्न असलेली कॉईल, सिंगल टर्न. समजा नंबर ऑफ टर्न जर असतील तर टॉर्क किती प्रोड्यूस होईल, N नंबर टाइम्स. म्हणून येथे कॅपिटल N टॉर्क N टाइम्स असं म्हणलेलं आहे. म्हणजेच या एक्सप्रेशनला Nनी मल्टिपल केलेलं आहे. टॉर्क डॅश इज इक्वल टू NI L1 L2 B साइन थिटा असं म्हणलेलं आहे. आणि पुढे L1 L2
म्हणजेच काय एक प्रकारचा एरिया आहे. म्हणून इथे असंही ह्या इक्वेशन पुटअप केलेलं आहे. फायनल टॉर्क इज इक्वल टू एन आय ए बी साइन थिटा, वेअर एन इज द number of turn, I is the current which pass in this coil, A is the area of the coil, B is the magnetic field of induction, and theta is the angle perpendicular 90 degrees. अशा टाईपचं आपल्याला इथे एक्सप्रेशन दिलेलं आहे. हा फायनल एक्सप्रेशन इथे संपतो. हा आर्टिकल इथे संपतो.